Okay, now in this session we are discussing the one theorem and cube root of unity. In this session we are discussing the one theorem and cube root of unity. Are you able to see the screen? Are you able to see the screen there? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Now we'll start the Yes, next sir. topic, that is exercise 1.4. And before moving to the exercise 1.4, we will start some theoretical part. Okay, so we start the session. So welcome you all dear students for this mathematics session for the NEET JEE 2022 batch. कुठे काकी? So we are discussing the first one theorem, that is the De Moivre's theorem. De Moivre's theorem. For your syllabus, the proof is not there, so just remember only the statement. We have the one expression, that is the cos theta plus I sin theta, and if it is a raised to the power n, just हा तुम्हाला I टर्म्स आहे, हे रियल टर्म आहे आणि ते थीटा मध्ये रिप्रेझेंट केले, तर याचा जर तुम्हाला पॉवर घ्यायचा असेल तर तो पॉवर तुम्ही अशा प्रकारे स्पेसिफाय करू शकता. हा जो n दिसतो ना, तो n तुम्हाला अँगल मध्ये घ्यायचा, n थीटा प्लस I sin n थीटा. हा सिंपल स्टेटमेंट आहे डी मॉर्स थेरमचा. त्याच्यानंतर आणखीन आपण हा थेरम अशा प्रकारे पण एक्सप्लेन करू शकतो. आता हा cos थीटा प्लस I sin थीटा हा रेशो पॉवर n दोन्ही पण पॉझिटिव्ह आहे, इथं पण पॉझिटिव्ह इथं पण पॉझिटिव्ह आहे. मे बी केस असू येऊ शकते cos थीटा प्लस I sin theta raised to the power minus n. Now in that case you can just see, आता इथे एक सिंपल कन्सेप्ट यूज करा. cos minus theta हा काय होतो? cos theta. cos minus theta हा काय होतो? cos theta. आणि sin minus theta हे होतं minus sin theta. समजलं? हे थेरम आपल्याला यूज करायचे. आता जर या ठिकाणी आपण इथे सॉल्व्ह करत गेलो तर नॉर्मली काय होतं, हा जर मी डी मॉर्स थेरम यूज केला तर हा काय होईल, इथं कॉस यांच्या जागी आता इथं व्हॅल्यू किती आहे, मायनस एन आहे, म्हणजे हा काय होईल मायनस एन थीटा प्लस आय साइन मायनस एन थीटा. बरोबर आहे. आता मी इथं थेरम हा हे फॉर्म्युला यूज करतोय. कॉस मायनस असेल तर तो प्लसच राहणार आहे, म्हणजे हा काय येईल आपला कॉस एन थीटा आणि साइन मायनस हा काय होतो, मायनस होतो, म्हणजे मायनस जर घेतलं तर मायनस आय साइन एन थीटा. बरोबर. आता याच्यानंतर आणखीन एक केस अशी पण येऊ शकते आपल्याकडे. आता पहा, मी आता इथं परत हे cos थीटा घेतोय, cos थीटा मायनस आय साइन थीटा, म्हणजे तीन प्रोबॅबल केसेस वेगवेगळे आपण इथे एक्सप्लेन केले. रेस टू द पॉवर n. या ठिकाणी पहा, मी हाच थेरम थोडं इथं असं वेगळ्या पद्धतीने करतोय. cos मायनस थीटा म्हणजे cos थीटा, याला मी असं लिहू शकतो cos मायनस थीटा मायनस आय साइन आय. आता इथं मी प्लस घेतोय, म्हणजे इनसाइड द ब्रॅकेट काय होईल, मायनस थीटा होईल. मी इथं जर याला जर मला इथं पॉवर रेस टू द पॉवर n करायचे तर नॉर्मली मी फॉर्म्युला यूज करतोय डी मॉर्स थेरम, दॅट इज द cos ऑफ मायनस एन थीटा प्लस आय साइन हा n आणि मायनस थीटा म्हणजे मायनस एन थीटा. म्हणजे तुम्हाला याचे एक्सप्रेशन पण येईल cos मायनस थीटा हा cos थीटा होईल, म्हणजे cos n थीटा आणि हा मायनस हा बाहेर येईल, म्हणजे मायनस आय साइन एन थीटा. बरोबर आहे. समजलं का इथपर्यंत? म्हणजेच पहा, cos थीटा प्लस आय साइन थीटा रेस टू द पॉवर n, तुम्हाला cos n थीटा प्लस आय साइन थीटा. इथं प्लस आलं काय आणि इथं मायनस आलं काय, इथं मायनस आलं काय, तुम्हाला काय येईल cos n थीटा मायनस आय साइन n थीटा. इथं मायनस आलं cos n थीटा मायनस आय साइन थीटा.
तर अशा प्रकारे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत आणि हे कसं आलं ते तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. आता याच्यानंतर आणखीन एक इम्पॉर्टंट दुसरं एक इक्वेशन आहे आपल्याकडे 1 cos theta plus I sin theta. Cos theta plus I sin theta that is equal to cos theta minus I sin theta. Cos theta minus I sin theta. त्याच्यानंतर आता जर आपला परत 1 upon हा जर घेतला तुम्ही cos theta minus I sin theta हा जर रेशो टू पॉवर n केला तर तुम्हाला याचं इक्वेशन येईल इट इज अ cos of n theta plus I sin n theta. इथे थोडा जर पाहिला तर आपण हा जर मी इथे 1 आहे म्हणजे मी असं लिहू शकतो का cos of theta minus I sin theta raised to the power minus n म्हणजे असं तुम्हाला इथं पहा इथे तुम्हाला या हा इक्वेशन आणि इथे मायनस n दोन्ही पण मायनस आहेत त्यावेळेस इथं प्लस होईल म्हणजे तुम्हाला हे इक्वेशन यूज करायचं इथं मायनस असेल तर हे इक्वेशन यूज करायचं अल्टरनेट हे किंवा हे मायनस जर असेल तर तुम्हाला एका जागी इथं मायनस घ्यायचं हे दोन इक्वेशन म्हणजे तुम्हाला मी इथं सर्कल करतोय हे दोन कंडिशन वेगवेगळ्या असतात आणि हा मी स्क्वेअर करतोय समजलं Yes, sir. एनी प्रॉब्लेम No. कंडिशन समजल्या कोणकोणत्या कंडिशन येतील आयदर प्लस 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 मायनस मायनस प्लस और मायनस मायनस दॅट इज मायनस मायनस समजलं let me know how many of you understood this Understood, sir. चला बाकीचे पण रिप्लाय करा फास्ट सर Understand, sir. ते 1/cos plus I sin theta पासून एकदा परत सांगा ना. हा ठीक आहे बाकी आणखीन चला प्रत्येकाचं आपलं आपलं मत सांगा आय विल रिपीट आय विल रिवाइज नो प्रॉब्लेम बट व्हॉट यू हॅव अंडरस्टूड दॅट आय शुड नो everyone should mention that चला मी नाव नाही घेत आपलं आपलं बोला बडबड करत राहा फक्त समजणं महत्वाचं आहे आणि झाला हा एक पार्ट आणि क्यूब रूट ऑफ युनिटी हा एक पार्ट समजलं की कॉम्प्लेक्स नंबर तुमचा संपून जातोय मोस्ट डिफिकल्ट चॅप्टर्स फॉर युअर 11 चला बोला सगळेजण बोला फास्ट समजलं हे Sir. Yes, sir. Understood. व्हेरी गुड तर परत एकदा समजा ना हा समजतो तुमचं काय मत आहे ते मला समजणं गरजेचं आहे त्यासाठी प्रत्येकाने आपलं आपलं कमेंट्स करा तर परत सांगा ना. ओके फास्ट सर परत एकदा सांगा हा ओके आता लक्ष द्या लक्ष आहे स्क्रीनकडे लक्ष आहे Yes, sir. हा हो सर येस आता हो, पहा sir. येस आता पहा प्रत्येक गोष्ट रिप्लाय करा म्हणजे दॅट इट इज गेटिंग अ सक्सेसफुल कम्युनिकेशन आता पहा पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे हे थेरम समजले का कॉस मायनस थिटा हा काय कॉस थिटा म्हणजे अँगल मध्ये जर मायनस असेल तर तुम्हाला डायरेक्टली कॉस थिटा लिहिता येतं समजले येस सर Yes, sir. येस साइन जर असेल साइनला तुम्हाला मायनस साइन थिटा घ्यायचे इथपर्यंत समजलं म्हणजे कॉसला Yes. कॉस घ्यायचा साइनला Yes, sir. मायनस साइन घ्यायचा येस आता पहा तर याला असं डिराईव्ह करून दाखवता येईल का कोणतं सर हे कॉस मायनस थिटा
सर साइन मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. नाही नाही, हे आता हे डेरिव्हेशन कुठे आहे? ट्रिग्नॉमेट्रिकचा जो चॅप्टर आहे आपला सेकंडचा, फर्स्ट मधला सेकंड चॅप्टर, त्याच्यामध्ये आपण हे पूर्ण डिस्कस करणार आहे ट्रिग्नॉमेट्री मध्ये. समजलं? येस सर. हा, त्याच्यामध्ये आपण पूर्ण डिस्कस करणार आहे. कॉस मायनस थिटा, कॉस पाय बाय 2 मायनस थिटा, कॉस पाय प्लस थिटा, पाय बाय 3 पाय बाय 2 2 पाय, एव्हरीथिंग वी आर डिस्कसिंग. तर आता इथं तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर साठी हे फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवायचे. कॉस मायनस थिटाला काय लिहिता येईल? कॉस थिटा. आणि साइन मायनस थिटाला काय लिहिता येईल? मायनस साइन थिटा. इथपर्यंत काय अडचण? प्रत्येकाने कमेंट्स करा फास्ट. नो नो सर. सर. No, sir. Yes. Now we are discussing the De Moivre's theorems in the complex number. And what is this De Moivre's theorem? The De Moivre's theorem is what? आता इथं पहा, हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. cos थिटा प्लस आय साइन थिटा हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. cos थिटा प्लस आय साइन थिटा. पण इथं आपल्याला पॉवर घ्यायचे, म्हणजे cos थिटा प्लस आय साइन थिटा रेश टू द पॉवर 5, रेश टू द पॉवर 10, रेश टू द पॉवर 15, रेश टू द पॉवर -50. हे असं असताना आपल्याला डायरेक्टली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हा डी मॉव्हर्स थेरम यूज करतोय. हा थेरम काय सांगतो पहा, पहिला स्टेटमेंट cos थिटा प्लस आय साइन थिटा, इथं पण प्लस दिसते, पॉवर पण प्लस आहे, बरोबर. तर इथं काय करायचं आपला, हा जो पॉवर आहे तो पॉवर तुमच्या इथं अँगल मध्ये मल्टिप्लाय होईल, बाकी काही नाही. कॉसला कॉस घ्यायचा आणि इथं थिटाला हा n मल्टिप्लाय करायचा, n थिटा प्लस आय साइन n थिटा. पहिलं स्टेटमेंट समजला? येस सर. येस सर. Yes, sir. हा, सगळेजण एव्हरीथिंग यू शुड टॉक. Yes, sir. पहिला स्टेटमेंट समजला? येस सर. अंडरस्टँड. Very good. Now see, there may be the probability, इथं मे बी प्रोबॅबिलिटी अशी असू शकते, हा तर प्लसचा मायनस असेल किंवा हा मायनस असेल, बरोबर आहे. तर आपण वेगवेगळे केसेस फाइंड करतोय. आता सेकंड मध्ये मी काय घेतलो, इथं मी हा प्लस घेतला आणि पॉवर काय केला? मायनस केला, बरोबर आहे. आता मी हाच थेरम यूज करतोय, दुसरं काही नाही करत. हा थेरम यूज करून इथं कॉसला कॉस घेतला, एनच्या ऐवजी इथं किती आहे तुम्हाला? इथं मायनस एन आहे, म्हणजे इथं मायनस एन घेतलं आणि थिटाला थिटा घेतलं, प्लस आयच्या जागी आय, साइनच्या जागी साइन, आणि एनच्या जागी इथं काय घेतलं? मायनस एन, आणि इथं घेतलं थिटा, बरोबर. आता इथं तुम्हाला हे जर तुम्हाला इथं यूज करायचे, इथं जॉमेट्री यूज करायचे, जे आता इथं आपण एक्सप्लेन केली आहे, इथे जॉमेट्री यूज करायचे. कॉस मायनस थिटा म्हणजे हा मायनस तुम्हाला बाहेर घेऊन तो प्लस मध्ये करता येईल, म्हणजे याची व्हॅल्यू किती होईल? कॉस एन थिटा प्लस साइन मायनस थिटा काय होतो? मायनस आउटसाइडला येतो, म्हणजे इथं मायनस घेतलं, प्लसच्या ऐवजी मायनस झालं, आय साइन एन थिटा. म्हणजे जर तुम्ही इथं प्लस असेल, इथं मायनस असेल, तर आपल्याला काय येणार आहे? कॉस एन थिटा मायनस आय साइन एन थिटा. हे सेकंड समजलं का? हो सर. येस सर. येस सर. चला पटपट कमेंट यायला पाहिजे सगळ्यांचं. येस सर. Yes, sir. यस, व्हेरी गुड, येस सर. व्हेरी गुड. आता पहा मी काय करतो, आणखीन एक केस कन्सिडर करतो. इथं प्लस आहे आणि इथं काय? मायनस आहे. आता याला मी काय करतोय, मी थोडी इथं ऍडजस्टमेंट करतोय. कॉस थिटाला या कॉसला कॉस मायनस थिटा करू शकतो मी, बरोबर. आणि इथं प्लस करतोय मी, म्हणजे मला साइन हा काय होईल? इथं मायनस थिटा आहे, मायनस म्हणजे हा मायनस साइन थिटा, म्हणजे वरचं एक्सप्रेशन येईल, आणि रेस टू द पॉवर एन दॅट इज इक्वल टू. आता ज्यावेळेस तुम्ही इथं करताय, परत तुमचा हा पहिला स्टेटमेंट यूज करायचे. इथं काय पहा, कॉस मायनस एनच्या ऐवजी प्लस एन घेतलं आणि थिटाला इथं मायनस घेतलं, म्हणजे कॉस मायनस एन थिटा प्लस आय साइन यांचं पॉझिटिव्ह घ्या आणि हा मायनस थिटा घ्या, म्हणजे प्लस आय साइन मायनस एन थिटा. परत आणखीन थेरम यूज करा, हे थेरम म्हणजे कॉस मायनस एन थिटा हा काय होईल? कॉस एन थिटा, आणि साइन मायनस एन थिटा हा काय होईल? मायनस आय साइन एन थिटा, बरोबर. आता हा स्टेटमेंट समजला का? थर्ड हो सर. समजलं? येस Yes, sir. सर. येस सर. व्हेरी गुड. आता Yes, sir. याच्याऐवजी आता आपण शेवटचं घेऊयात. आता पहा 1 अपॉन cos थिटा मायनस आय साइन थिटा रेश टू द पॉवर n, 1 अपॉन cos थिटा मायनस आय साइन थिटा रेश पॉवर n. याला मी असं करू शकतो, इथं मी व्हर्टिकल केले पहा, इथे मी आता जे राऊंड करतोय, cos थिटा मायनस आय साइन थिटा हा वर गेला, प्लसचा काय होईल? मायनस होईल, बरोबर. स्टेप समजली काही?
No, sir. Yes or no? Yes or no? Fast. No. हा 1 cos थिटा sin थिटा हा प्लस पॉवर दिसतोय प्लस दिसतोय हा वर जाईल तुमचा न्यूमरेटर मध्ये तर हा प्लसचा काय होईल हा प्लस Minus. मायनस होईल ना मायनस तर तेच दिलंय cos थिटा मायनस I sin थिटा रेज टू द पॉवर काय इथं मायनस n समजलं हो सर. आता इथं पहा येस सर cos थिटा मायनस I sin थिटा म्हणजे इथं सेम सारखं ते असं बी लिहू शकतो का याला इथं सर्कल करतोय बा आता मी लिहू शकतोय येस और नो cos थिटाला cos मायनस थिटा लिहिलं मायनस मी मध्ये घातला इथं म्हणजे हा प्लस झाला I sin मायनस थिटा आणि इथं पॉवर किती होईल हा मायनस n होईल बरोबर आहे का म्हणजे इथं पहा cos मायनस थिटा प्लस I sin मायनस थिटा रेस टू द पॉवर हा काय होईल n बरोबर आहे का मायनस n समजली स्टेप आहे Yes, sir. हा आता Yes, sir. इथं जर पाहिलं तुम्हाला फर्स्ट थेरम अप्लाय करा इथं मायनस n आहे आणि इथं मायनस थिटा आहे मायनस मायनस काय होईल प्लस होईल ना म्हणजे हा काय होईल cos n थिटा प्लस I परत मायनस आहे n आहे आणि हा मायनस थिटा आहे म्हणजेच काय होईल परत प्लस n थिटा म्हणजेच cos n थिटा प्लस I sin n थिटा समजलं आता इथं जर लक्षात घेतलं आपण इथं प्लस मायनस मायनस त्यावेळेस तुम्हाला एक्सप्रेशन सेम येते मी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये केलंय ब्लॅक कलर मध्ये दिसतंय का हो सर. आणि इथं प्लस इथं मायनस किंवा इथं मायनस इथं प्लस असेल तर तुम्हाला हे जे मी सर्कल केलंय ओव्हल शेप मध्ये ते सारखंच इक्वेशन येते समजलं Yes, sir. yes येस सर that is the simple concept and this is the one application 1 upon cos theta plus I sin theta that is equal to cos theta minus I sin theta हे तुमचं आणखीन एक application इथे यूज करू शकता any problem No, sir. No, sir. No, No, sir. sir. very good नो everyone सर understand properly and everyone should mention with talking so shall we proceed कुठं जायचं का येस सर येस व्हेरी गुड आता नेक्स्ट पार्ट आहे तुमचा नेक्स्ट पार्ट काय पहा क्यूब रूट ऑफ युनिटी शेवटचा पार्ट आहे हा कॉम्प्लेक्स नंबरचा क्यूब रूट ऑफ युनिटी पहा आता क्यूब रूट ऑफ युनिटी काय सांगतो क्यूब रूट ऑफ युनिटी समजा क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे काय युनिटी म्हणजे काय बोला युनिटी म्हणजे काय युनिटी म्हणजे काय Together. वन ना युनिटी म्हणजे काय वन क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे काय आता पहा स्क्वेअर रूट ऑफ एक्स म्हणजेच काय स्क्वेअर रूट ऑफ 25 आपण कसं घेतोय 5 दिस इज द सेम क्यूब रूट ऑफ युनिटी मीन्स व्हॉट इट इज द कन्सिडर लेट एक्स क्यूब इक्वल टू 1 आणि याची जर तुम्ही क्यूब रूट घेतलात याचं जर तुम्ही क्यूब रूट घेतलात दॅट इज अ 3/2 अँड दॅट इज नथिंग बट द क्यूब रूट ऑफ युनिटी समजलं एक्स क्यूब इज इक्वल टू 1 म्हणजे तुम्ही याचा जर क्यूब रूट घेतलात क्यूब रूट म्हणजे तुम्हाला इथं 3 बाय पॉवर एक्स रेस टू 3/2 करायचे आणि ते तुमचं म्हणजेच काय होईल क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजेच तुम्हाला एक इक्वेशन असं येईल लेट एक्स क्यूब इज इक्वल टू 1 आता जर पाहिलं मी याला असं करू शकतो एक्स क्यूब मायनस 1 इक्वल टू 0 बरोबर आहे का बरोबर आहे का हो. आता पहा Yes, sir. यस मला ए क्यूब मायनस बी क्यूब फॉर्म्युला काय सांगता येईल
ए क्यूब मायनस बी क्यूब. फॉर्म्युला सांगा. ए क्यूब मायनस बी क्यूब. ए मायनस बी आणि ए स्क्वेअर प्लस ए A बी square प्लस, plus AB plus 1 is equal to 0. बरोबर. म्हणजे आता इथं काय येईल आपलं इक्वेशन, एक्स मायनस 1 आणि दुसरं इक्वेशन काय येईल, दुसरं काय येईल, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 X दॅट इज plus इक्वल टू 1. 0. आता जर पाहिलं एक्स मायनस 1 इक्वल टू 0 और एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इक्वल टू 0. हे समजलं का? येस सर. येस. Yes, sir. म्हणजेच तुम्हाला पहा Yes, sir. इक्वल टू 1, एक्स इज इक्वल टू 1 आणि हा तुम्हाला काय भेटतो इथं, क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटतं. इफ यू कंपेअर विथ दिस ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, and if you use this x is equal to minus b plus or minus square root of b square minus 4ac upon 2a, तर याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करता येईल का? येस सर. हा सांगा बरं मला किती. एक तुम्हाला इथे इक्वेशन आलं x इज इक्वल टू 1 म्हणजे एक व्हॅल्यू आली आहे. आता इथे x रेस टू 2 आहे म्हणजे इथे परत तुम्हाला दोन व्हॅल्यू येणार आहेत. आता पहा मी इथे सॉल्व्ह करून देतोय. b ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे बरोबर. -1 प्लस और मायनस 1 b स्क्वेअर म्हणजे 1 मायनस a1 आहे c1 आहे म्हणजे 4 into 1 into 1 दॅट इज 4 अपॉन 2. म्हणजे तुम्हाला इक्वेशन काय येईल, -1 प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ -3 अपॉन 2. म्हणजे तुम्हाला स्क्वेअर रूट ऑफ -3 म्हणजे मी याला असं लिहू शकतो -1 प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3i अपॉन 2. बरोबर आहे का? येस सर. येस. आता पहा म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, एक तर तुमची -1 प्लस √3i अपॉन 2 किंवा दुसरी व्हॅल्यू किती आली, -1 मायनस √3i अपॉन 2. म्हणजे x च्या व्हॅल्यू किती आल्या, एक तर 1 होईल म्हणजे ही व्हॅल्यू आली, दुसरी व्हॅल्यू ही आली, तिसरी व्हॅल्यू ही आली. आता इथं काय होतं पहा, x च्या व्हॅल्यू किती आल्या टोटल, 1 2 3 1 2 3. ही जी नंबर आहे पहिला नंबर आहे, पहिला नंबर काय रिअल दिसतोय तुम्हाला, रिअल दिसतोय का? Yes, sir. येस. आणि दुसरे दोन नंबर काय आहेत, दुसरे दोन नंबर काय आहेत, Complex number. कॉम्प्लेक्स नंबर. बरोबर आहे. म्हणजेच इथं पहा म्हणजे तुम्हाला ते काय समजायचं आपल्याला की ज्यावेळेस तुम्ही क्यूब रूट ऑफ 1 फाइंड करताय तर तुम्हाला क्यूब आहे म्हणजे 3 रूट येणार आहेत आणि 3 रूट येणार आहेत म्हणजे आपला पहिला रूट काय आला, रिअल नंबर आला x इज इक्वल टू 1 आणि दुसरा रूट काय आला -1 प्लस √3i अपॉन 2 आणि -1 मायनस √3i अपॉन 2. म्हणजे एक रूट हा तुमचा रिअल असेल आणि दुसरे दोन हे कॉम्प्लेक्स नंबर असतील. इथपर्यंत समजलं का? Yes, sir. एनी प्रॉब्लेम? Yes, sir. Yes, sir. एनी प्रॉब्लेम? No, sir. आता इथं जर पाहिलं आपण, इथं जर पाहिलं हे जे दिसतं ना हे आपलं कॉम्प्लेक्स नंबर, हे तर x इक्वल टू 1 नाही, इथं आपण काही करू शकत नाही. पण या कॉम्प्लेक्स नंबरला आपण डिनोट करतोय अल्फा इज इक्वल टू -1 प्लस √3i अपॉन 2 आणि बीटा इक्वल टू हा येईल -1 मायनस √3i अपॉन 2. तुम्हाला दोन नवीन टर्म्स येतील, एक येईल अल्फा आणि दुसरा आहे बीटा. जे दुसरे दोन कॉम्प्लेक्स नंबर तुमचे रूट येत आहेत क्यूब रूट ऑफ युनिटी मध्ये, त्याच्यातला पहिला असेल तो अल्फा असेल, दुसरा असेल तो बीटा असेल. आणि इथं जर थोडं तुम्ही सॉल्व्ह केलं म्हणजे तुम्हाला जर पाहिलं इथं सॉल्व्ह करून पाहता ॲज अ होमवर्क हा अल्फा स्क्वेअर करायचा म्हणजे याचा जर स्क्वेअर केला तर नक्कीच तुम्हाला ती व्हॅल्यू कशाची भेटणार आहे, बीटाची भेटणार आहे. सॉल्व्ह करून पहा आणि मला होमवर्कला पाठवून द्या. आणि जर तुम्ही बीटा सॉल्व्ह केला तिथं बीटाचा जर स्क्वेअर केला तर ती व्हॅल्यू तुम्हाला काय भेटणार आहे, अल्फा भेटणार आहे. तर इथे एक इम्पॉर्टंट इक्वेशन भेटते आपल्याला. काय करायचे आपल्याला, याचा स्क्वेअर करायचे. समजलं ना, अल्फा स्क्वेअर म्हणजे जर तुम्ही स्क्वेअर केला तर तुम्हाला डायरेक्टली ती व्हॅल्यू कशाची भेटेल, ही भेटेल आणि दॅट इज अ बीटा. आणि जर बीटा केला तर तुम्हाला डायरेक्टली व्हॅल्यू काय भेटणार आहे, अल्फा भेटणार आहे. इथपर्यंत समजलं? Yes, sir.
एनी प्रॉब्लेम? Yes, sir. No, sir. No problem. क्लिअर? Yes, sir. Yes, sir. आता ही व्हॅल्यू लक्षात राहू द्या, मी स्क्रीन चेंज करतोय. व्हॅल्यू लक्षात राहते ना अल्फा बीटाच्या? लक्षात राहतील का? अल्फा इज इक्वल टू किती आलं? -1 प्लस √3i/2 आणि बीटा इज इक्वल टू किती आलं? -1 मायनस √3i/2. बरोबर. आता समजा मी अल्फा इंटू बीटा, म्हणजे तुम्हाला ऑलरेडी एक इक्वेशन भेटलंय, अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू काय? बीटा, आणि बीटा स्क्वेअर इज इक्वल टू काय? Alpha. अल्फा. तर आता अल्फा इंटू बीटा जर घेतला आपण, -1 प्लस √3i, आणि हा जर घेतलं -1 मायनस √3i, हा 2 होईल आणि हा पण 2 होईल. हे सॉल्व्ह करूयात आपण. -1 मायनस 1 काय झालं? प्लस, आणि हा होईल मायनस मायनस परत प्लस √3i, हा होईल मायनस, मी मल्टिप्लाय करतोय, दुसरं काही नाही करा, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, समजते ना? आणि हा होईल minus √3 into √3, that is a 3, it is the I square upon 4. हा कॅन्सल होईल. I square ची व्हॅल्यू -1 जर पुट अप केली मी, तर हा होईल आपला प्लस, म्हणजे 1 प्लस 3 अपॉन 4, दॅट इज 4/4, म्हणजे किती होईल? 1. समजलं? म्हणजे आणखीन एक इक्वेशन भेटते, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू किती? 1. 1. समजलं? 1. समजलं इथपर्यंत? Yes, sir. एनी प्रॉब्लेम? Yes, sir. आता आणखीन एक आपण नवीन टर्म आपल्याला समजते इथं. आपल्याला एक ओमेगा भेटतं, आणि ओमेगाला आपण काय म्हणतोय? कॉम्प्लेक्स रूट ऑफ युनिटी. कॉम्प्लेक्स रूट ऑफ युनिटी. कॉम्प्लेक्स रूट ऑफ युनिटी. आणि हा जो ओमेगा होतो, इथं ओमेगा पहा, इफ अल्फा इज इक्वल टू ओमेगा, अल्फा म्हणजे काय? ही व्हॅल्यू. समजलं? अल्फा इज इक्वल टू ओमेगा, देन ऑब्वियसली बीटा इज इक्वल टू काय येईल इथं? ओमेगा स्क्वेअर. समजून घ्या प्रॉपरली. बीटा इज इक्वल टू काय येईल? ओमेगा स्क्वेअर, जे की आपण ऑलरेडी डिराईव्ह केलेलं आहे. हे दिसतंय आपल्याला? हे दिसतंय का? मी अल्फाची जर व्हॅल्यू ओमेगा पुटअप केली, तर हा बीटा स्क्वेअर काय येणार आहे? ओमेगा स्क्वेअर येणार आहे. बरोबर? किंवा जर मी बीटा इक्वल टू ओमेगा पुटअप केलं, मी हे पण करू शकतो ना, ही व्हॅल्यू बीटा ओमेगा पुटअप करू शकलं, तर अल्फा काय येईल? अल्फा काय येईल? Omega square. ओमेगा स्क्वेअर. समजलं इथपर्यंत? समजलं इथपर्यंत? हो, sir. म्हणजेच पहा, Yes, sir. म्हणजेच पहा, जर x³ इज इक्वल टू 1 हे जर इक्वेशन असेल, तर आपल्याला त्याचे रूट कोणते कोणते येत आहेत? एक येतं x इज इक्वल टू काय? 1. दुसरे येतं -1 मायनस प्लस √3i/2, आणि तिसरा रूट कोणता येतो? -1 मायनस √3i/2. यालाच आपण दुसऱ्या पद्धतीने काय लिहिलेलं आहे? हा असेल आपला अल्फा, हा 1 असेल. बरोबर? हा 1 हा अल्फा, आणि दुसरा काय असेल? बीटा. बरोबर? किंवा हा काय असेल? 1. अल्फाला आपण काय लिहिलं? ओमेगा. तर बीटा हा काय येईल आपला? ओमेगा स्क्वेअर. समजलं? हो, sir. हो सर. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आणि खूप सोपा आहे. समजलं का? हो, sir. हो सर. मी नो. हो सर. Yes, sir. व्हेरी गुड. Yes, sir. व्हेरी गुड. क्लिअर झाला कन्सेप्ट? आज जे आपण शिकलो ते आपण काय काय रिवाइज केलेलं आहे? डी मॉर्गन्स थेरम क्लिअर झाला? डी Yes, sir. मॉर्गन्स येस सर. क्यूब रूट ऑफ युनिटी क्लिअर झालं? Yes, sir. Yes, sir. चला प्रत्येकाने मेन्शन करा. Yes, sir. व्हेरी गुड. Yes, sir. Yes, sir. ओके. तर आता काय करायचं तुम्हाला? जेवढं झालेलं आहे तेवढं आपल्याला रिवाइज करा. बुक्स 1.5 आपलं जे क्लास मटेरियल आहे 1.5 याच्यावर पूर्ण डिटेल्स दिलेले आहे. तर जिथपर्यंत शिकवलंय तेवढं तुमच्या हँड रायटिंगनी नोट्स करायचे आणि मला सेंड करायचे. समजलं?